सुंदर नजारा बाहेरचा इथला आणि इथं आपण मस्तपैकी असं टेंट लावून थांबलो होतो. बाग सायकल आणि हा समोर जो वॉटरफॉल आहे मित्रांनो, हा खूप फेमस वॉटरफॉल. तर मित्रांनो आता आपण सध्या टनलच्या इकडल्या किनाऱ्यावर आलो. आता विश्वासाला एक पिकअप ट्रक होती, त्या ट्रकमध्ये आपल्याला तिने बसून दिलं होतं. बाकी आता हा इकडला असा नजारा मित्रांनो, खूप मोठे मोठे पहाड आणि काहीच मनाने एकदम मी सांगतो की लडाखमध्ये वाळवंट पाहून थकलो होतो. आता इकडे पूर्ण हिरवं. भैया मैं महाराष्ट्र से ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ. आज रात को थोड़ी रुकने के लिए यहाँ पे जगह मिलेगी टेंट लगाने के लिए? हमारे होटल में आए हैं. यहाँ पर हमारा होटल भीड़ में. यहाँ पर पूरी फ्रेश फूड मिलता है. और सब गाइस सब्सक्राइब करना, लाइक करना और कमेंट करना और शेअर भी करना. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, काल रात्रीचा मुक्काम एकदम मस्त सुंदर ठिकाणी झाला होता आपला. एक मिनटं तुम्हाला इथलं लोकेशन दाखवतो. आता एका हातानं टेंटची चेन उघडणं थोडं चढ चाललं आहे. थांबा, कॅमेरा इथं ठेवून दे. काय मस्त सुंदर नजारा आहे मित्रांनो बाहेर. वेळ पहा तुम्ही. एवढा सुंदर नजारा बाहेरचा इथला आणि इथं आपण मस्तपैकी असं टेंट लावून थांबलो होतो. आपली पाहा सायकल आणि हा समोर जो वॉटरफॉल आहे मित्रांनो, हा खूप फेमस वॉटरफॉल आहे. याचं लोकेशन पण मी मेन्शन करून देईल, पाहून घ्यायचा एक वेळ. तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट अटल टनलजवळ पोहोचलो. हे पोहोचलं अटल टनल, तिकडल्या साईडला जायचं अजून आपल्याला. आणि विषय असा की आता भाऊ इकडून चंद्रताल जाणार आहे. चंद्रताल आपलं जाणं नाही होणार, आपल्याला सरळ जा तिथून घरून डबलच्या वेळेस जेव्हा आपण ते काहीतरी म्हणतात ना, ते की काय म्हणतात, काहीतरी लाईन आली होती आठवून, अगर सब कुछ मिल जाएगा ज़िंदगी तो तमन्ना किसकी करोगे, कुछ अजूरे ख्वाहिश है ज़िंदगी जीने का मजा येते. असंच काहीतरी विषय मित्रांनो. बाकी नंतर करू आपण हे क्रॉस, म्हणजे पूर्ण कवर. बाकी चला जाऊया. चला मग येऊ काय? हो भेटू. चला. बिलकुल बिलकुल. हो या महाराष्ट्रात करा फोन. हो चालेल. चल मित्रांनो, आता आपण सध्या टनलच्या थोडं मागे आहे. आता भाऊ गेले तिकडे चंद्रताल आपलं जाणं नाही होत. आपल्याला टनलमधून जाणं आहे मनाली. तर चला, काही विषय नाही. बाकी आम्ही सोबत होतो काही दिवस लडाखमध्ये. कडून फक्त आता एखाद्या गाडीमध्ये लोड करतात की चालवत नेऊ देतात ते माहीत नाही आपल्याला. पाहू आता काय होते. तर बाकी तुम्हाला सांगतोच, मी जर लोड केली तरी सांगतो, नाही केली तरी सांगतो. हे आहे टनल, इसको बोलते भाई अटल टनल. तर मित्रांनो आता आपण सध्या टनलच्या इकडल्या किनाऱ्यावर आलो. आता विश्वासाला एक पिकअप ट्रक होती, त्या ट्रकमध्ये आपल्याला तिने बसून दिलं होतं. बाकी आता हा इकडला असा नजारा मित्रांनो, खूप मोठे मोठे पहाड आणि काहीच मनाने एकदम मी सांगतो की लडाखमध्ये वाळवंट पाहून थकलो होतो. आता इकडे पूर्ण हिरवं. तर एक नंबर चांगला वाटलं, काही विषय नाही. तर चला जाऊया आता आपण पुढे. तर मित्रांनो आपण त्या टनलमधून निघलो आणि 10 ते 20 किलोमीटरवरती मनाली सिटी होती. तर हे पाहू शकता, आहे मनाली सिटी. आणि हा रस्ता मित्रांनो, ही नदी एवढी घातक आहे ना, खूप ठिकाणी म्हणजे आतापर्यंत गोप्रो चार्जिंग नव्हती, नाही दाखवलंच तुम्हाला मागे बी की हे खूप ठिकाणी नाही का रस्ता हा पुरा वाहून जायला आहे. कोण्या ठिकाणी आता 2 लाईन आहे, तर कोण्या ठिकाणी 1 लाईनच ठेवला आहे. इथपर्यंत पुरी हे लाईन पाण्यानं वाहून जायला आहे. तर इथं 2-3 भाऊ भेटले मला. त्याचं म्हणणं होतं की तुम्ही एक काम करा की नदी या साईडला कधी चुकून बी टेंट लावू नका. नदीच्या कमी जास्त म्हणजे 100 मीटर 200 मीटरपर्यंत दूरच अंतरावर कधी रिक्स नका घ्यायचा, कारण की इकडे कधी पाणी वाळीन सांगता येत नाही. राहिलो काय विषय झाला, काहीच म्हणून नाही झालं. तर आज नजारे असे चांगले वाटू राहिले. लडाखसारखं वाळवंट नाही, एकदम फ्रेश नजारे आणि जिकडे तिकडे झाडं आणि हे असे मस्तपैकी सिटी बाजूले पाहू शकता तुम्ही. किती मस्त एकदम टापोटाप घरं दिसू राहिले, टकाटक सगळ्या साईडले मस्त हे लहान असं मोठे घरं आणि असा मस्तपैकी रोड. लडाखमध्ये मित्रांनो असा नजारा तुम्ही पाहिला नव्हता, कारण की असा नजारा पाहायसाठी डोळे जाऊन तसं तरसले होते. आणि जेव्हापासून मला हा असा नजारा पाहायला भेटला तोपर्यंत एकदम असं मन प्रसन्न झालं. त्यासाठी ऑक्सिजनची काहीच कमतरता नाही मित्रांनो, खूप ऑक्सिजन आहे. आणि लडाखमध्ये थोडीशी सायकल चालवली की ऑक्सिजनसाठी डबल हू करावं लागे. इकडे तसा विषय नाही, पण प्रत्येक नजाऱ्याचा विषय हा वेगळा आहे मित्रांनो. लडाखमध्ये थोडीफार प्रॉब्लेम झाली, पण तिकडले जे नजारे होते ते आपल्याकडे पाहायला भेटत नाही, मेन गोष्ट म्हणजे. तर चला आता मस्तपैकी आता एक
थोडंफार डिस्टन्स कवर करू आणि आज थांबून जाऊ. आता सध्या आपण कुल्लू लोक पोहोचलो, कुल्लू लोक. आणि मित्रांनो आपण मनालीच्या मागे होतो डायरेक्ट कुल्लूपर्यंत पोहोचलो आज सायकल घेऊन. म्हणजे विचार करा आज किती सायकल चालवली. खूप सायकल चालवून झाली मित्रांनो. एवढी सायकल तर निघलो तेव्हापासून मी कधी नाही चालवली. बाकी आज अशी चालवायची इच्छा होती आणि रोड पण चांगला होता, डाऊन भेटला होता. म्हटलं चला चालत राहा. तर मित्रांनो इथे खतरनाकपैकी क्रेझी हॉटेल वाटली मला, एकदम जबरदस्त. मी आता पहिले याच्यावर प्रश्न विचारतो. पहिले यांना विचारतो की थांबायसाठी जागा भेटेन का. पण मला तर नाही वाटत. त्याचे टेबल विबल सरकवले तरी जागा होऊन जाते. संध्याकाळी टेंट लाईन मी, आता एवढं लवकर लावत नाही. पण इकडे विचारतो काय म्हणतात तर. अरे बापरे, खतरनाक जागेवर हॉटेल बनलं आहे बाबा, एकदम खतरनाक. खाली त्यांचं घर आहे वाटते आणि अशी हॉटेल बनलं आहे मित्रांनो अशा जागेवरती. चला एक वेळ विचारतो त्यांना काय म्हणतात तर. भैया मैं महाराष्ट्र से ऑल इंडिया ट्रैवल कर रहा हूँ. आज रात को थोड़ी रुकने के लिए यहाँ पे जगह मिलेगी टेंट लगाने के लिए. कोई नहीं, रात को शाम को यही भी लगा दिया तो सुबह सुबह 6 बजे से पहले निकल जाऊंगा मैं. नहीं अकेला ही हूँ, अकेला ही हूँ. हाँ जी, रात को आपके यहाँ खाना खा लूँगा. हाँ ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, कोई नाही. तर मित्रांनो भाऊ म्हणतात आता की 10 मिनिट थांबा, तुम्हाला सांगतो मी. तर थोडा वेळ मस्त वाट पाहू आणि पाणी घेऊ. भैयाजी पाणी ले लो इसमें से. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद मम्मी. बॉटल. तर मित्रांनो भावाचं असं म्हणणं आहे की 9-10 वाजे लोक आमचे कस्टमर येतात आणि त्या ह्याच्यानं तुम्हाला आम्हाला दोघांनाही प्रॉब्लेम नको, तर त्या ह्याच्यानं आपण समोर निघू राहिलो. तर काही विषय नाही, 2 मिनिटामध्ये आपली सायकल घेऊ आणि समोर निघू. समोर कुठंतरी एखाद्या ठिकाणी जागा पाहून घेऊ. आज मित्रांनो या रस्त्याने चाललो होतो आणि इथं मस्तपैकी पंजाबी ढाबा दिसला आणि इथं म्हटलं इकडे विचारून पाहतो. विचारलं तर हो म्हणले ते. म्हटलं काही विषय नाही, तुम्ही इकडे टेंट लावू शकता, इकडे साईडला आपण टेंट लावून देऊ. हॅलो हाय. तर झालं मित्रांनो, आता इकडल्या साईडला जागा आहे, इकडल्या साईडला आपण टेंट लावून रात्री इथं कॅम्पिंग करू आणि उद्या सकाळी आपण निघू इथून आपल्या याच्या दिल्ली साईड. हमारे होटल में है, यहाँ पर हमारा होटल झीड़ी में. यहाँ पर पूरा फ्रेश फूड मिलता है. और सब गाइस सब्सक्राइब करना, लाइक करना और कमेंट करना और शेयर भी करना. और आपका होटल किस लोकेशन पे हो ये भी बता दो एक बार. झीड़ी में है, यहाँ पर नेशनल हाईवे के साथ में है. नेशनल हाईवे के साथ में. जी ओके. और ये मनाली जाते समय इस साइड पे आता है बराबर. यस. ओके. और कुछ बोलना चाहोगे भैया. भैया के चॅनल को सब्सक्राइब करो, लाइक और कमेंट. थँक्यू थँक्यू. फॉलो. आणि मित्रांनो खरंच मस्तपैकी अडी हॉटेल आहे आणि तरी जे काका होते ते त्यांनी म्हणले काही वेळेने तुम्ही बाजूला टेंट लावू शकता. लेकराचं मस्त लहान लहान. आणि इकडल्या साईडला हॉटेल आहे, पाहू शकता हा रोड आहे, या रोडच्या साईडनं हॉटेल जाते. आता मस्तपैकी संध्याकाळी इथं जेवण करू आणि मग सांगतो मी तुम्हाला जेवण घेऊन कसं येतं. ओके. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण घेतलं. जेवणामध्ये पनीरची भाजी आणि हे मिक्स भाजी आणि कढी आणि दाल आणि रोट्यात मित्रांनो. तर चला आता मस्तपैकी जेवण करू. आता खूप खरंच खतरनाकपणे भूक लागेल आहे. मस्तपैकी आता जेवण करतो आणि जेवण करून मग थोड्या वेळानंतर करू आपण आराम. तर चला पहिले आता जेवण सांग तुम्हाला कसं आहे. तर जेवण तर मस्त पाहून एक नंबरच वाटू राहिलं मला, काही विषयच नाही. मस्त पनीरची भाजी, मस्त जबरदस्त. चला मित्रांनो जेवण करतो, नंतर भेटतो तुम्हाला. आणि हां जेवण करता करता पहिल्यांदा टी व्ही पाहू राहिलो.